त्याचं म्हणावा लागेल तर एक वर्षाचा तो कोरोना काळातला एक वर्ष वगळता गेली 25 वर्ष ही स्पर्धा पाटील परिवारानं आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं अविरतपणे सुरू ठेवलेली आहे. पंचाकडे इशारा येतोय. सलामी जोडी मैदानावरती सज्ज सँडी आणि दया आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ब्रिजेश. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आजच्या दिवसातील पहिला मॅच सुरू होतोय. ओमकार 11 वर्सेस निखिल 11. पहिला चेंडू काल विकेटने सुरुवात झाली होती. आज सिक्सर. काल सनसनाटी होती. आज फ्लाइंग स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती षटकार. विकेटने सुरुवात झाली होती. आज सिक्सरने सुरुवात. धमाका. पहिल्या चेंडूवरती बिग हिट सँडी. पहिल्या चेंडूला वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं खेळलाय षटकार. हा फुलरले नव्हता. थोडासा ब्लॉक वाईड अँगलनं हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला विदिन द स्टंप होता. स्लॉट मध्ये चेंडू पहिला हाताळला गेला होता ब्रिजेश यांचा आणि पहिल्या चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर खेळलं गेलं होतं. अजून एक फटका पण मिस हिट जायगा. मिस हिट लॉंग ऑनला झेल टीपला 6 डॉट अँड डब्ल्यू. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद. ड्रामॅटिक चाललाय. पहिला षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. क्रमांक 3 चा फलंदाज चेतन म्हणून तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. पहिला चेंडू मिस केलाय ऑफस्टमच्या बाहेर. पहिलं तर आपण ब्रिजेशनं स्लॉटमध्ये चेंडू हाताळला. त्यानंतर थोडी चर्चा झाली की थोडीशी लाईन बदला. दुसरा चेंडू वाईड यॉर्कर हाताळला गेला होता. चौथा तोडा परत विदिन द स्टंप पण तितका कनेक्ट होऊ शकला नाही. एक चांगला झेल लॉंगॉनला टिपला गेलाय. थोडा बाहेर झाला. थोडं आपण बघितलं तर शोल्डर ज्या वेळेला खाली येतोय त्यावेळेला चेंडू हिट द डेक तोही होतोय. चेंडू बाहेरच्या दिशेने जसं निघून जावा तसा थोडा स्विंगही झालाय. लेट स्विंग ज्याला म्हणूया. थोडासा जो जसे कहेंगे ना हरकत करती हुई गेंद तसं थोडेसे हालचाल ते चेंडू मागे पहिला सुरुवात होता षटकारानं. त्यानंतर 4 निर्धाव चेंडू. डॉट 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 डॉट. त्याच्यामध्ये 1 विकेट. 4 डॉट बॉल, 3 डॉट बॉल, 1 विकेट. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. अजून एक 5 निर्धाव चेंडू हाताळलेत ब्रिजेशनं. ब्रिजेश पहिल्या षटकारानंतर स्वतःला सावरलं. संघाला सांगितलं की पुढचे 5 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळतोय आणि पहिलं षटक संपताना 1 गडी बाद, 6 धावा निखिल 11. होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं जयभाई देखील जॉईन होतात. पहिलं षटक, पहिला चेंडू आउट ऑफ द पार षटकार आणि त्यानंतर 5 डॉट बॉल.
आता निखिल 11ला विचार करावा लागेल. इतका चांगला स्टार्ट होता, इतकी चांगली सुरुवात होती, पण षटकाची समाप्ती तितकी चांगली झाली नाही. दुसरं षटक हाताळताना गोलंदाज प्रदीप. म्हणजे पहिला सिक्सर, पहिल्या 6 आणि त्यानंतरचे 6 डॉट बॉल. बघा समीकरण असं आहे, पहिला 6 आणि त्यानंतर 6 बॉल निर्धाव. जय भाई तुमचंही स्वागत है. शुक्रिया तुकाम सर जी. तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों को फिर से एक बार हमारा सलाम नमस्कार आदाब है. चलिए दोस्तों, पहली गेंद पर एक सिक्सर हमने देखा, उसके बाद 5 गेंदें लगातार डॉट, और दूसरी ओवर की पहली गेंद पर आए प्रदीप और बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आ रहे हैं. निखिल 11 एक तरफ है तो ओमकार 11 एक तरफ है. शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, अंपायर ने दोनों हाथ को फैलाया और कहा कि ये वाइड बॉल है. एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में बढ़ती रंग संख्या जाकर पहुंची हुई 7 रनों पर. और तुम्हारा सर जी सही कहा ना आपने, कल के दिन पहली मुकाबले की पहली गेंद पर विकेट और आज के दिन दूसरा दिन और पहली गेंद पर एक बेहतरीन सिक्सर आता हुआ नजर आया. अगली गेंद प्रदीप इस मैदान पर गेंदबाजी करने के लिए तैयार. एक तरफ चेतन और एक तरफ सैंडी. आउटसाइड खेलना चाहते थे, बैट का एज था, किनारा था, मगर भाग्यशाली रह गए बल्लेबाज. विकेट कीपर ने अब गलती की है. ये गलतियां कितनी महंगी साबित होगी ये तो आने वाला समय तय करेगा दोस्तों, क्योंकि क्रिकेट में कैच विन द मैचेस कहा गया है. क्या छूटेगा मैच भी छूट जाएगा, मगर ये क्रिकेट का खेल है, बदलने में देरी नहीं लगती. तुकान सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में एक आवाज के मालिक, और वाकई में पहली शुरुआत एक लाजवाब है निखिल टीम की, मगर वहां पर बैकअप किया ओमकार के गेंदबाजों ने, ओमकार 11 टीम के. सर जी क्या कहना चाहेंगे आप? इतक्या चांगल्या सुरुवातीनंतर त्या सुरुवातीवर पाणी फिरवलेलं आहे, पूर्णपणे पाणी फिरवलेलं आहे. शॉर्ट सिलेक्शन चुकत आहेत. चांगली सुरुवात होती, त्यानंतर त्याचा तितका फायदा उचलत नाहीये. क्रॉस बॅटेड फटका बॅटच्या खालच्या टोकाला मिड विकेटला फीड केलं गेलंय. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव जलद गतीने पूर्ण केली गेली. कालचा जसा सामना होता, काल आपण पहिला सामना पाहिला होता 14 धावांचा, पण तोही रंगला होता. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 3 रन अशी सिच्युएशन आपण पाहिली होती. हा पहिला सामना आहे, थोडा उशिरा झालाय, पण आज वातावरण वेगळं आहे. थोडा सूर्यप्रकाश जास्त आलाय, त्याचाही परिणाम कदाचित खेळावरही होईल, खेळपट्टीवरती होईल. सही का सर जी. इस मैदान पर चेतन थोड़ा सा खाता खोलना है चेतन को. अगली गेंद खेल तैयार. आउटसाइड खेलना चाहते थे चेतन, बैट और गेंद का संबंध नहीं, लगातार की गेंदें डॉट आ रही है. पेशर बल्लेबाजों पर बीट होता हुआ नजर आ रहा है, क्योंकि कहते हैं ना हर दिन अलग होता है, आज का दिन भी अलग है. और दोस्तों ये क्रिकेट का महासंग्राम आपके सामने है. तो कौन सर जी, क्योंकि यहां पर देखिए कि लगातार निखिल इनके बल्लेबाज प्रश्न कर रहे शॉट खेलने का, मगर गेंद बल्ले पर नहीं आ रही है. मगर मैरिट पर जाकर जितनी बल्लेबाजी होगी उतने रन अपने खाते में बन जाएंगे. वारंवार एकच फटका खेळतात बघा. प्रत्येक वेळेला आपण मागचा षटक पाहिलं ना, एकच स्ट्रोक, त्याच्यामुळे कदाचित रीड केलंय गोलंदाजाने त्यांना. खोलवा टप्प्याचा चेंडू होता ऑन ड्राईव्ह, मिड विकेटला चांगलं फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, पण मिड विकेटचे क्षेत्ररक्षण जे फिल्डिंग केलेली आहे त्या फिल्डिंगमुळे बघा रिप्लेमध्ये आपण बघू शकता धावले होते, पण एक सुंदर डाव्या साईडला डावीस मारत हा चेंडू रोखलाय. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण स्कोर जाऊन पोचलाय 9 वरती. सही का सर जी. 11 गेंदों में 9 रन बने हैं, और क्या बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए ओमकार 11 के गेंदबाज प्रदीप अगली गेंद फेंकने को तैयार. राइट मोड़ से गेंदबाजी होती हुई नजर आ रही है. पहले सफल होते आउट साइड पर गेंद को खेला, गेंद मिड ग्राउंड पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 30 सर्कल के थोड़ा सा बार, और 1 रन के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त. रन संख्या है 10. 1 विकेट के नुकसान पर निखिल 11 या संगा जी. आइए छोटा सा एक ब्रेक के बाद आएंगे तुकाराम मांगले सर जी के पास. कमांड दीजिए. चलिए इसके बाद आने वाली तमाम टीमें जो संघ आले त्यांना विनंती करतो का आपण त्वरित आमच्या समालोचन प्रेक्षक खाली या. तिकडे आमचे कमिटीचे मेंबर आहेत, त्यांना आपण भेटावं, क्योंकि मुकाबले खिलाने में आसानी हो जाए. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हर का खेळ के बाद निखिल 11 या संघाची धाव संख्या आपण पाहतोय 1 गडीच्या रूपामध्ये 10 धावा. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर 11 चेंडूमध्ये 4 धावा केल्या आहेत. काय गोलंदाजी ओमकार 11 या संघाची आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. यही क्रिकेट का खेल है ना, कभी ये बदलता हुआ नजर आएगा, ये पता भी नहीं चलेगा. मगर अब दत्ता और इस मैदान पर निखिल चेतन को इस मैदान पर एक साझेदारी जोड़नी होगी. 10 से 15 रन अपनी टीम के लिए जोड़ने होंगे, क्योंकि सुबह की
क्षेत्र का ये मुकाबला है। चेंजअप आउट साइड पर दत्ता के बल्ले से आता हुआ एक बिग सीयर गेंद सी मारे के बाद 6 रन। कमान लीड है। पंकज की पहली गेंद पर स्वागत किया है दत्ता ने और गेंद को बेच दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार होती हुई गेंद। यही मैंने कहा ना, क्रिकेट का टाइम है और क्रिकेट बदलने में देरी नहीं लगती। सुबह का क्षेत्र का यह मुकाबला है और टीम की रन संख्या 16 रनों पर निखिल ने यसंगा जी। पंकज की अगली गेंद अच्छी गेंद थी पैड अंपायर में और अंपायर के सामने स्टंप के सामने पकड़कर अंपायर ने कहा क्या सही में आप स्टंप के सामने पकड़े हुए। एलबीडब्ल्यू का इरादा था और अंपायर ने कहा यस बल्लेबाज गॉन। कमांडीज है। और एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं और बेहतरीन गेंदबाजी अब पंकज द्वारा एक सिक्सर आने के बाद पंकज ने बैकअप करना शुरू किया। बैकअप करना भी चाहिए दोस्तों, क्योंकि कहते हैं ना बैकअप। फिर से दया न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं। अब 4 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। बेहतरीन गेंदी ब्लॉकर में गेंदी खोद के निकाला, गेंद मैदान क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। दया ने अपने खाते को बंद किया, टीम को पहुंचाया 17 रनों पर। 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। तो कर सर जी क्या कहना चाहेंगे कि पहली ओवर में एक बेहतरीन शुरुआत थी निखिल 11 टीम के द्वारा, मगर वहां पर ओमकार उनके गेंदबाजों ने बैकअप किया अपनी टीम के लिए, क्या कहना चाहेंगे? स्कोरबोर्ड दाखवतोय ना, म्हणजे 14 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, 15 चेंडूचा खेळ झाला आहे, त्याच्यामध्ये 2 सिक्सर आहेत, 12 रन डायरेक्ट आहेत, 1 डझन. पण आता स्कोरबोर्ड वरती फक्त 17 धावा आहेत. याचा अर्थ तो आहे आताही विकेट आलाय जे आपण विश्लेषण करतोय की आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ झालाय, 16 मध्ये 2 षटकार आहेत, म्हणजे 2 चेंडूवरती 12 धावा आहेत. पण बाकीच्या जर बघितलं तर जवळपास 14 चेंडूवरती फक्त 5 धावा आल्यात. चुकीचं थोडंसं खेळ आहेत. एक ऐकूया गीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. जातो ना त्याला पहिल्यापासून खेळताना तंत्र उघडं पडलं होतं. आताही विकेट पाहिला, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, बॅटच्या वरची कडा आणि पाठीमागे झेल टिपला गेलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. राजकुमार स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू मिस हिट झालाय, थोडा दूरवरती राहतो, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लांब आहे. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेताना गडी बाजाला स्ट्राईक राखायचा आहे दयाना, तो राखलाय. विकेट, धावा आहे धाव फलकावरती. दया जे स्ट्रायकर एंडला गेला. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा बॉल. क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला, थोडासा बंबल झालाय. आता चेंडू निसटला होता. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपला. सुरुवात षटकारानं झाली होती, त्यानंतर उर्वरित षटकामध्ये तितकी आश्वासक फलंदाजी झाली नाही. पण हे सकाळचं सत्र आहे. काल 15 धावा करताना पाहिला होता, पण मॅच रंगलाय. 21 धावा झाल्यात. 22 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 22 धावा कशा पूर्ण होतील ओमकार 11 कडनं ते पाहूया. पुढचा मॅच, पुढचा सामना कुठल्या 2 संघादरम्यान होईल तोही आपण ऐकूया. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. सुरुवात दयानं केली, षटकारानं सुरुवात केली, पण 8 धावा, सँडीच्या 6 धावा. बाकी इतर फलंदाज जास्त काही करू शकले नाहीये. 3 षटकामध्ये 21 धावा आतापर्यंत ज्या पूर्ण झाल्यात. गोलंदाजीमध्ये सुरुवात आपण पाहिली तर ब्रिजेश ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार केल्यानंतर 5 डॉट बॉल हाताळले होते.
त्याने 6 धावा खर्च केल्या. प्रदीपने येऊन 4 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक पंकजचं जे 11 धावांचं षटक आलं. 3 ओव्हरचा खेळ 21 धावा 22चं लक्ष आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत साला प्रमाणे कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. एक थोडासा ब्रेक, ऐकूया धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. बसल्या लाईव्ह काल 50,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली होती. आजही जर पाहिलं तर तितकीच प्रेक्षक त्या DPN वरती असतील, या मैदानावरती देखील तितके प्रेक्षक असतील. आता स्कोरबोर्डवरती बघा नजर टाका. 18 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष गाठायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं झहीरभाई पुन्हा एकदा जॉईन होतील. सकाळचा सत्र आहे, मॉर्निंग सेशन आहे. या मॉर्निंग सेशनमध्ये वातावरण, खेळपट्टी या सर्व गोष्टी ज्याचा इफेक्ट असतो आणि या सामन्यामध्ये सुद्धा कदाचित त्याचा प्रभाव असू शकेल. पण ओमकार 11 खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. या मैदानावरती तेही खेळल्यात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. निखिल 11 टीमला स्वतःला सांगावं लागणार. कालचा पहिला मॅच, दुसरा मॅच आपण पाहिला आहे, तिथे 15-16 धावा करताना संघर्ष झाला आहे. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा तसा संघर्ष होऊ शकतो किंवा आपण आपल्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्ध्याला तो संघर्ष करावा करायला लावू शकतो. हेच या सामन्यामध्ये दिसून येईल. पुढचा मॅच आज या संघाने नोंदणी केलेली आहे. आपला संघ जर दाखल झाला तर आपण लगेच तशी कल्पना द्या. आई उत्तादे डोंबिवलीचा संघ, चंडिका देवी आंगले शिरगाव स्पोर्ट्स, अवनी अयांश 11, VB 11 विरार, आई भवानी प्रवीण पाटील बाली यांचा संघ, BJ स्पोर्ट्स विरार, वरद विनायक सर्वेश्वर चिकलडोंगरी, श्रीवास्तव डहाणू, सुरुची बॉईस वसई, कामन 11 मोरी, कामन मोरीचा संघ गावदेवी मुंबई, JSCC B, मंगलमूर्ती सफाळे स्टुडंट 11, श्रेयश स्पोर्ट्स, जय हनुमान गावठण कनेर. आपला संघ इथे दाखल झाला तर त्याची नोंद करा, अन्यथा जो अजून एक संघ इथे दाखल होतोय त्याला संधी कदाचित तुमच्या संघाच्या जागेवरती मिळू शकेल. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज झाले आहेत नितेश आणि राहुल. स्ट्रायकर इनला रितेश आणि नॉन स्ट्रायकर इनला राहुल. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश. पहिले षटक हाताळण्यासाठी ऑल सेट ऑल गो. 22 धावांचा पाठलाग आहे. रितेश ऑन स्ट्राईक. पहिले षटक हाताळण्यासाठी कल्पेश. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. परत बाहेर पंच इशारा करतील. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे. तिथे सिक्सरनं सुरुवात झाली होती. इथे व्हाईट बॉलनं या पहिल्याच षटकाला सुरुवात होते. बघा बरोबर लाईनवरनं रिप्लेमध्ये जरी पाहिलं तर बरोबर ऑन लाईन हा चेंडू बार केला आहे. झहीर भाई तुमचं स्वागत आहे. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. शुक्रिया दुकान सर जी. फिर ऑप्शन के बहुत ही बाहर वाइड का इशारा, लगातार बैक टू बैक 2 वाइड गेंदें आती हुई नजर आ रही है. निखिल टीम आपने बल्लेबाजी में यहां पर रंग संख्या कम जोड़ी है, बैंक बैलेंस कम है, तो गेंदबाजी का जलवा एक लाजवाब अंदाज में आपको करनी होगी, क्योंकि एक तरफ ओमकार 11 एक तरफ निखिल 11 टीम. चलिए दोनों टीम के कप्तान अगर आ चुके हैं तो टीमें
हमारे कमेटी से राब्ता कायम करें। इसके बाद होने वाला दूसरा मुकाबला होगा। डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे, देख रहे सुबह के क्षेत्र में, तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद सीधी विकेट कीपर के दस्तानों में अपील हुई, मगर अंपायर ने नकारा। बैट और गेंद का संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। रितेश और राहुल ये जोड़ी मैदान पर है। अब जवाब देना होगा। 2 रन तो बने हैं, मगर अभी भी 20 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। फिर दिशाही गेंदे, वाइट का लगातार सिलसिला जारी है मैदान के अंदर। एक गेंद अच्छी तो लगातार एक गेंद खराब। ये गेंदें अगर खराब आएगी तो इस मैच में बनने का मौका नहीं मिल जाएगा निकी लेनन आपको, मगर इस मुकाबले में बने रहना तो एक लाजवाब गेंदबाजी और लगातार ब्रेक में विकेट आपको गंवाने होंगे। विकेट अगर आपने लिए तो यह मैच आपके लिए बन सकता है, क्योंकि कल की सुबह का क्षेत्र का मुकाबला यही 14 से 15 रनों का था, मगर एक लाजवाब मुकाबले हुए थे। मगर आज इस मैदान पर दूसरी शुरुआत है। कल्पेश अगली गेंद, फुल टॉस है, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है, मगर खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए फरार। कमान डीजे, निर्णय आया है कि ये गेंद बीमर है या नहीं। स्क्वायर लेग अंपायर के द्वारा रिप्ले आप देख सकते हैं। बेहतरीन देखना होगा अंपायर का, थर्ड अंपायर का क्या निर्णय आता है। डीबीएन लाइव ये लाइव कवरेज है। और इस चलिए दोस्तों, थर्ड अंपायर ने निर्णय भेजा है कि ये नो बॉल है। अगली गेंद होगी फ्री हिट और बल्लेबाज को मिलेगा एक सुनहरी मौका घूम उठाकर खेलने का। मगर क्या अब गेंदबाज खराब गेंदबाजी कर रहे, इसको जाकर पहुंचता हुआ 10 रनों पर छोटा सा बैंक बैलेंस है और उसमें खराब गेंदबाजी निखिल 11 टीम के द्वारा। आउटसाइड पर खेला, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है, मगर ये फ्री हिट की गेंद थी। बल्लेबाज को एक जीवदान मिलेगा। देखिए खिलाड़ी को ध्यान होना चाहिए और वो ध्यान में था मिड ऑफ के खिलाड़ी के द्वारा, मिड विकेट के खिलाड़ी को। और एक लाजवाब ये मुकाबले होंगे दोस्तों। आज थोड़ा सा सूरज इस मैदान पर अपनी छाप छोड़ता हुआ नजर आ रहा है। फिर से गेंद को हवा में फेंकला है, मगर गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे, लॉन्ग ऑन के कैच बनेगा, मैच बनेगा। ले लिया कैच, बल्लेबाज की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज गॉन। कम ऑन लीजिए। स्टार्ट होता इतका चांगली सुरुवात होती, त्याच्यामुळे या फटक्याला खेळताना आपण बघितलं मिसटाइम स्ट्रोक झाला आणि लॉंगॉनला एक सोपा असा झेल टॉस केला जातोय। 2 संघ आहे, चंद्रकांत मंगेला यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल टॉस केला जातोय। चलिए नेक्स्ट मैच का टॉस हुआ है हमारे कमेटी के द्वारा, मगर हमारे तमाम मुकाबले में हम देखने जाएंगे कि टीम इस मैदान पर अगली मुकाबले को खेलेगी। न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए, हल्के से लेट खट कर दिया। गेंद गली थर्ड मैन पर जा रहे खिलाड़ी, 3 पॉइंट से जा रहे हैं। जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। एक बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा, और इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती इसको जाकर पहुंचेगा 13 रनों पर। दुकान सर जी, सुबह का क्षेत्र है और कल के दिन की बात कीजिए तो अलग मुकाबले थे, आज के दिन अलग मुकाबले है, क्योंकि हर दिन बदलता है। हर दिन मैदान पर गेंदबाजी और बल्लेबाजी का छाप छोड़ते हैं गेंदबाज, मगर आज गेंदबाजी निकली टीम को करनी होगी, ये मुकाबला जीतना होगा। तो क्या कहना चाहेंगे आप? प्रत्येक दिवशी वेगळा असतो आणि प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन नेहमीच येत असतो। असा दिवस देखील तसा आहे। ओमकार 11 चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर पाठलाग करताना पहिलं षटक, हलक्या हाताने आत येणारा चेंडू होता। पंकज जे स्ट्रायकर एंडला होते, आत आलेल्या चेंडूवरती एक धाव केली। त्यांना माहिती आहे रितेश आपले चांगली बॅटिंग करतात। एक षटकार रितेश यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय। 22 धावांचा आपण पाठलाग करतोय। 14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत। 5 चेंडूचा खेळ झालाय। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल।
खेळायचं होतं मिड विकेटला फील्ड केलं गेलंय गतीनं थ्रो होतोय चेंडू हातामध्ये नाही पण ते सांगतात की चेंडू ज्या वेळेला हातात क्लीन यात्र व्हायला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावांचा पाठलाग करताना टीम पोहोचले 15 वरती. 12 बॉल आहेत आणि 12 चेंडूमध्ये 7. कालचा मॅच पण असा 12-7 वालाच होता पण बरंच काही घडलं होतं. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिवशी. सात रितेश ऑन स्ट्राईक. राजेश षटक हाताळण्यासाठी सज्ज. ऑफ स्टंपच्या बाहेर लेट कट केलाय. दिशा दिली. चेंडू गली रिझन मध्ये चाललाय. सीमारेषेजवळ पाठलाग केला जातो. 2 क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतायत. 2 धावा. ताकद बघितली आपण. रितेशची एक षटकार ठोकला होता त्यानंतर ही नजाकती आहे. पहिला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. दिशा दिली फक्त सेर केलं आणि गली रिझन मधनं आपण पाहिलं चेंडूला प्लेस केला. हलकासा प्लेस केला. माहिती आपण विजयाच्या जवळ पोहोचतोय. काही वेगळ्या करण्याची आवश्यकता नाहीये. एक सेन्सेबल क्रिकेट. धावा आहे धावफलकावरती 17. सही का दुकान सर जी. देखिए राजेश जानते कि यह मुकाबला हमारे झोली में आता हुआ तो कौन से अंदाज में पहले ताकत को आजमाया अब नजाकत को के साथ गली में खेल दिया था इस शॉट को. और स्टंप के बाहर की गेंद थी और लेट कट करते हुए 2 रन भी अपने पक्ष में करते हुए नजर आए. इस 2 रन के साथ इसको 17 रनों पर जाकर पहुंचा हुआ. 5 रनों की दरकार है. ऑफ स्टंप पर गेंद थी. पॉइंट के सर के ऊपर से खेला. डीप पॉइंट पर खिलाड़ी जा रहे. गेंद को कलेक्ट कर पाएंगे जब तक गेंद बाउंड्री लाइन के करीब जा रही है. आउटफील्ड फास्ट है और गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फरार. मिलते हैं रन 4 तो होता है बेड़ा पार. कमान हा स्क्वेअर कट खेळाय. हा कोटाब्याचा चेंडू होता. मागे गेला. बॅकफुटला गेलं. पंच केलं. पॉइंट रिझन मध्ये कटचा स्क्वेअर कटचा फटका आणि हा चौकार रितेश यांच्या बॅटमधनं फक्त 1 धावा दूर आहे. 1 धाव्याने दूर आहे आता विजयाच्या उंबरठ्यावरती. हलक्या हाताना थोडासा पुश करो. खुश भी रहो क्योंकि जीत रहे हो. जिंकतोय आणि विनिंग रन आले रितेशच्या बॅटमधनं. इथे 15 धावांची खेळी रितेशने इथं करली. त्याच्यामुळे हा सामना ओमकार 11 जिंकलाय. 9 गड्या राखून आरामात विजय संपादित केलाय. आमच्या एकीची